नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग। आपल्या लॉजिकच्या पास्ट इयर क्वेश्चन सिरीजमध्ये मी प्राध्यापक लोणकर सर दृष्टी ऑनलाइन क्लासेस तर्फे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपल्या स्क्रीनवरती CET 2021 एक क्वेश्चन आहे बघा। याच्यामध्ये पी स्टेटमेंट आहे, इट रेन्स टुडे। क्यू आहे, आय एम गोइंग टू स्कूल। आर आहे, आय विल मीट माय फ्रेंड। देन आय विल गो टू वॉच अ मूवी। बघा, रेग्युलर सिलेबसमध्ये एवढ्या सगळ्या स्टेटमेंटचं कनेक्शन नाही, तर CETला जो क्वेश्चन आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, पी, क्यू, आर आणि एस। देन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्टेटमेंट। आता हा जो दिलेला आहे तर याचा सिम्बॉलिक फॉर्म कोणता ऑप्शन मधील, असा त्यांनी सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारलाय। परंतु याचं डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म ऑप्शन तयार होत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी तर मी दाखवून देतो। एवढाही तुम्हाला लगेच सोपा क्वेश्चन तो नाही। बघा, आता इथं त्यांनी इफ यूज केलेला आहे, लक्ष द्या। इथं त्यांनी काय यूज केलाय, इफ यूज केलाय। आणि इथं बघा, इफ आहे म्हणल्यानंतर देन आहे। सो इफ देन हे कनेक्शन कोणामध्ये असतं, तर इफ देन हे कोणामध्ये असतं, इम्प्लिकेशन मध्ये असतं। इफ देन हे कोणामध्ये असतं, इम्प्लिकेशन मध्ये। मग इफच्या पुढचं जे आहे ते पहिलं स्टेटमेंट आहे आणि देनच्या पुढचं जे आहे ते दुसरं स्टेटमेंट आहे। पण आता इफच्या जर आपण पुढं वाचलं बघा, इट डज नॉट रेन टुडे, तर याच्याशी जर आपण तुलना केली, कोणाशी तुलना केली बघा, इट रेन्स टुडे, तर याचं नकारार्थी होणार आहे निगेशन पी। काय होणार आहे, इट डज नॉट रेन्स टुडे। हे झालं त्याचं निगेशन। पुढं काय आहे, आय विल गो टू वॉच मूवी। आय विल गो टू वॉच मूवी हे पॉझिटिव्हच आहे। आय विल मीट माय फ्रेंड हे पण पॉझिटिव्हच आहे। आणि इथं बघा, आय विल गो टू वॉच मूवी, ओके, आणि मूवीचं सुद्धा स्टेटमेंट हे तुमचं पॉझिटिव्हच आहे, येते लक्षात। मग आता आपल्याला इथं बघा, आय वोंट गो टू स्कूल, हे बघा, आय एम गोइंग टू स्कूल, याचा आहे बघा निगेशन काय असणार आहे, आय एम नॉट गोइंग टू स्कूल, याचाच अर्थ आहे वोंट गो टू स्कूल। आय एम नॉट गोइंग टू स्कूल याचाच दुसरा स्टेटमेंटचा भाग आय वोंट गो टू स्कूल असा होणारच आहे, कारण ते नकारार्थीच आहे। आता आपण जर पाहिलं तर इफच्या पुढे बघा, इट डज नॉट रेन टुडे हे एक स्टेटमेंट आहे, तर हे इट डज नॉट रेन टुडे म्हणजे निगेशन पी आहे, म्हणजे हा झाला तुमचा निगेशन पी। त्याच्यानंतर ऑर आहे, म्हणजे हे आलं ऑर झालं। आय वोंट गो टू स्कूल नकारार्थी बघा, आय एम नॉट गोइंग टू स्कूल, निगेशन क्यू आहे, हे निगेशन क्यू आहे। हे झालं इफच्या पुढचा पार्ट झाला। हा कुठला पार्ट झाला, इफच्या पुढचा झाला। आता जेव्हा इम्प्लिकेशन येतं तेव्हा इम्प्लिकेशनच्या बाणाच्या पुढे आपण काय लिहायचं आहे, देनच्या पुढचं वाक्य लिहायचं आहे। तर देनच्या पुढे काय आहे बघा, आय विल मीट माय फ्रेंड। आय विल मीट माय फ्रेंड कोण आहे बघा, आर आहे। त्याच्यानंतर अँड आहे, सो अँडचा सिम्बॉल उलटा व्ही। आय विल गो टू वॉच अ मूवी, आय विल गो टू वॉच अ मूवी ते स्टेटमेंट आहे यस। आता हा जो आहे तो झाला दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म। निगेशन पी और निगेशन क्यू इम्प्लाइज आर अँड यस। तर आता सरळ सरळ हा निगेशन किंवा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो डायरेक्ट ऑप्शन मध्ये दिलाय का बघा बरं, डायरेक्ट ऑप्शन मध्ये दिलाय का बघा बरं, नाही दिला। आता तुमच्या एक गोष्ट इथं लक्षात येईल, इथं आर और यस आहे, इथं आर और यस आहे, त्याच्यामुळं हे तर दोन ऑप्शन जे आहेत हे दोन ऑप्शन इथं येणार नाही, कारण की इथं आपला अँड आलेला आहे। आता राहिला विषय ऑप्शन सीचा, आर अँड यस, म्हणजे सी आणि डी याच्यातून आपल्याला एक ऑप्शन काय करायचा आहे, बाहेर काढायचा आहे, ओके। तर आता तुम्ही याच्यावरती काय करा, हा जो पार्ट आहे
याच्यावरती तुम्ही काय करा, याच्यावरती तुम्ही वापरा डी मॉर्गन्स लॉ, याच्यावरती तुम्ही यूज करा डी मॉर्गन्स लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ काय आहे बघा, डी मॉर्गन्स लॉ काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, पहिल्याला निगेशन सेपरेट, दुसऱ्याला निगेशन सेपरेट आणि अँडचं होतं ऑर. आता हा पार्ट तिथं आलेला आहे बघा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू, हा रिव्हर्स यूज करा, रिव्हर्स यूज करा. म्हणजे कसं करायचं, निगेशन बाहेर काढायचं, डिमॉर्गन रिव्हर्स कसा यूज करायचा, निगेशन बाहेर काढायचं, पी ऑरचं अँड करायला विसरू नका, हा झाला क्यू, देन इम्प्लिकेशन आर अँड यस. ओके, तर हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन बघा कुठं आहे, निगेशन ऑफ, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. हा, याच्यामध्ये जर आता तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर हे फक्त पी ला निगेशन आहे आणि इथं मात्र बघा हे ब्रॅकेटला निगेशन आहे. सो धिस ऑप्शन सी इज कट, डी ऑप्शन इज करेक्ट, डी ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार केला तर तो डायरेक्ट आपल्याला ऑप्शनमध्ये सापडत नाहीये, तर त्याला थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. काय करायचं आहे, डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला रिव्हर्स यूज करायचं आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ओके, चलो नेक्स्ट. आता या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय बघा, which one of the following is the pair equivalent circuits 1 2 3 4 5. There are given 5 switching circuits out of which 2 switching circuits are to be equivalent. So इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा 1 and 2 equivalent, 1 and 3 equivalent, 3 and 4 equivalent, सेकंड अँड फोर्थ इक्विव्हॅलंट. तर आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, तर प्रत्येकाचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही तयार करा. पहिला प्रत्येकाचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही तयार करा. आपल्याला माहित आहे सिरीजमध्ये असतील तर अँड यूज करायचं आणि स्विचेस जर पॅरलल असतील तर ऑर यूज करायचं. ओके, आता याच्यामध्ये थोडंसं बघा दिलेलं आहे तुम्हाला S1 S2 S1 S3 काय दिलंय, S1 S2 S1 S3. सो S1 आणि S2 जो आहे का नाही बघा, पहिल्या फिगरमध्ये S1 S2 सिरीज आहे, म्हणजे S1 ला P म्हणायचं, S2 ला Q म्हणायचं, सिरीज मध्ये अँड झाला, ब्रॅकेट यूज करा. हा आहे तुमचा S1 S3, S1 आहे तुमचा कुठला P, S3 म्हणजे R, तिसरं घ्यायचं, लक्षात ठेवा, तिसरं घ्यायचं. नेहमी स्विचेस कसे लक्षात ठेवायचे, S1 ला P सपोज करायचं, S2 ला Q सपोज करायचं, S3 ला R. S1 डॅश असेल तर निगेशन P, S2 चा डॅश असेल तर निगेशन Q आणि S3 चा डॅश असेल तर निगेशन R. म्हणजे ते जे ते नोटेशन्स असतील ते तुम्ही यूज करू शकता. ओके, सो याच्यामध्ये S1 S3 दिलेला आहे, तर S1 S3 पुन्हा सिरीज आहे, त्याच्यात अँड यूज करा आणि पहिला स्लॉट आणि दुसरा स्लॉट हे एकामेकाच्या खाली आहेत. सो त्याच्यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन करा. हा झाला स्विच नंबर 1 चा काय झाला तो सिम्बॉलिक फॉर्म. आता स्विच सर्किट 2 नंबर बघा, S1 वरती आहे म्हणजे P झाला तुमचा, त्याच्या खाली आला म्हणजे ऑर झाला, पॅरलल कॉम्बिनेशन. पुन्हा ब्रॅकेट का यूज केला, कारण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ब्रॅकेटमध्ये, कोण S2 आणि S3. तर त्याच्यामध्ये आपण घेऊया Q, S3 म्हणजे R, ते दोघं सिरीज आहेत म्हणजे अँड आला. त्याच्यानंतर तिसऱ्याचं आपल्याला बघावं लागेल सिम्बॉलिक फॉर्म. तर तो थोडासा आपल्याला काय करायचं आहे बघा, थोडासा आपल्याला तो त्याचं जे नोटेशन्स तुम्हाला दिलेले आहेत तर ते थोडेसे अंधुक आहेत, दिसत नाही आहेत. तर मी याच्यामध्ये माझ्याकडे एक क्वेश्चन फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये बघून घेतो मी. तर बघा याच्यामध्ये काय दिले, S1 S3 काय दिले बघा, S1 S3 काय दिलेलं आहे, S1 S3 आणि काय त्याच्यामध्ये बघा थोडंसं अंधुक लिहिलेलं आहे, अंधुक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला इथं कळत नाहीये काय लिहायला पाहिजे. S1 आहे इथं, तसंच आहे ते, इथं तसंच आहे. एक मिनिट, S1 आहे S1. त्याच्यानंतर इथं काय बघा S2 S3. ओके, इथं काय बघा S1 आहे, S2 आहे आणि S3 आहे.
सो याच्यामध्ये 3 नंबरला काय येईल, S1 म्हणजे P येईल, त्याच्यानंतर अँड येईल आहे की नाही, आणि त्याच्यानंतर S2 म्हणजे Q असेल, ऑर असेल, त्याच्या खाली आहे तो, हा झाला ऑर. त्याच्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे तो चौथा ऑप्शन काय आहे बघा, सरळच आहे ते S1 S2 S3 सरळ सरळ दिसतंय. तर P आहे अँड Q आहे अँड R असं आहे. आणि पाचवा जो ऑप्शन आहे तो पाचवा काय आहे बघा, S1 S2 तुमचा काय आहे बघा, S1 S2 जो आहे तो P आणि Q हा सिरीज आहे, P आणि Q हा सिरीज कॉम्बिनेशन आहे, आणि त्याच्या खाली आहे म्हणजे पॅरलल आहे कोण, R आहे. म्हणजे असे तुम्हाला 3 स्विचेसचा भाग तुम्हाला दिलाय. पहिला कोण आहे, S1 S2 S3. ओके. त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला दिसू देण्यासाठी मी नंतर थोडे हे करतोय. आता ह्या 5 जणांमध्ये कुठले दोघं हे इक्वल आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, हे तुम्हाला काय करायचं आहे इथं सोडवायचं आहे. कोणते दोघं इक्विव्हॅलंट आहेत हे तुम्हाला काय करायचं इथं सोडवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार सर आता ह्याच्यामध्ये जर आपण सोडवायला आलो तर बघा हे आहे तिघांचं आहे, इथं अँड ऑर आहे, इथं ऑर अँड आहे, हे तर काय सरळच आहे, ह्याच्यामध्ये पण अँड आहे ऑर आहे. तर अँड आणि ऑर जर आला, अँड आणि ऑर जर आला तर आपलं ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतं. काय असतं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतं. आता मी याच्यावरती काय करतो, याच्यावरती जो पहिलावाला मेंबर आहे ना याच्यावरती, तर इथं बघा माझ्याकडे मी P अँड आणि इथं पण आहे तुमचा P अँड, सो कॉमन आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी यूज करतो रिव्हर्सवाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी यूज करतो रिव्हर्सवाला. म्हणजे P अँड मी जर काय केला, कॉमन बाहेर काढला P अँड, तर काय उरतं, Q R आणि हा R उरतो. आता हे जे आहे ते दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहे का बघून घ्या. P अँड Q R R हा नाही आहे, हा नाही आहे, हा आहे बघा, हा आहे. तर हे सरळ आहे, असोसिएटिव्ह आहे, त्यामुळे हे नाही आहे. आणि P अँड Q आहे, म्हणजे इथं Qला आधी घेतला आहे त्यांनी, Rला वेगळा केला, हा नाही आहे, म्हणजे हा आहे. तो ऑप्शन बघा 1 आणि 3 आपल्याला इक्विव्हॅलंट आहे. सो 1 अँड 3चा ऑप्शन कुठला आहे बघून घ्या. 1 अँड 3चा ऑप्शन आहे बी ऑप्शन. 1 अँड 3 स्विचेस आर द इक्विव्हॅलंट. बघा लेटेस्टमधला 2024 मधला क्वेश्चन आहे, एकदम सिम्पल आहे. इथं फक्त तुम्हाला सोडवावं लागतंय, सिम्प्लिफाय करावं लागतंय. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, आता हा वरती दिसायला हा सोपा क्वेश्चन वाटतो, परंतु याच्यामधलं काम थोडंसं जास्तीचं आहे. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P इज इक्विव्हॅलंट टू 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. सिंपल पॅटर्न वाटतो तुम्हाला, परंतु तो सिंपल नाही आहे. कसा नाही आहे बघा, तर ह्याच्यामध्ये पण इम्प्लिकेशन आहे, आणि सॉल्व केलं तर याला सिम्प्लिफाय केलं तर ह्याच्यातला फॉर्मॅट येत नाही. मग आपल्याला काय करावं लागतंय बघा, आपल्याला काय करावं लागतंय, आता हे जे एक्झाम्पल आहे ते ट्रूथ टेबलनं सोडवावं लागतंय. तुम्हाला कशानं सोडवावं लागतंय, ट्रूथ टेबलने. मग तुम्ही काय म्हणणार सर, हिथं एक जण झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, सर किती 5 प्रकारचे टेबल आम्ही बनवायचे, तर आमचा वेळ जास्त जाईल. मग तुम्हाला एक सांगतो मी, फक्त तुम्ही काय करायचं लक्ष ठेवा. P बनवायचा, Q बनवायचा, 2 स्टेटमेंट आहेत. आता याच्यातला मी काय करतो बघा, याच्यातला मी Q इम्प्लाइज Pच फक्त बनवतो, Q इम्प्लाइज P बनवतो. चला पुढं. याच्यातला मी काय करतो, P इम्प्लाइज Q बनवतो. याच्यातला मी काय करतो, P ऑर Q बनवतो. याच्यातला मी काय करतो, P अँड Q बनवतो. ओके. आणि याच्यातला मी काय करतो, P डबल इम्प्लाइज Q बनवतो. एकदम सिंपल टेबल तुम्हाला उपयोगी पडतील. काय आहे बघा, TT TF FT आणि FF. ओके, फास्ट घ्यायचं हे. Q इम्प्लाइज म्हणजे Q मध्ये आधी बघायचं, इम्प्लिकेशनची कंडिशन आहे TF असेल तर F, TF बघा इथं Qचा आधी बघायचा, TF असेल तर F, बाकीचे ट्रू येतील. P इम्प्लाइजला Pचा ट्रू पाहिजे, हा इथं आहे. TF असेल तर F, बाकीचे ट्रू. याच्यानंतर P ऑर मध्ये FF असेल तर F, बाकीचे सगळे ट्रू. म्हणजे सिंपल तुम्हाला हे टेबल आहेत. P अँड Q मध्ये TT असेल तर TT असेल तर T, बाकीचे तिघं फॉल्स. या प्रत्येकाचा मी टेबल बनवून घेतलाय. आणि डबल इम्प्लिकेशनचा काय टेबल आहे बघा, TT असेल तर Tच लिहायचं आहे, आणि FF असेल तरी सुद्धा Tच लिहायचं आहे, बाकीचे दोन्ही फॉल्स येतील.
म्हणजे हे स्टँडर्ड टेबल आहेत थोडक्यात तुमचे. कुणाचा इम्प्लिकेशन हा कंजंक्शन, हा डिसजंक्शन, हा डबल इम्प्लिकेशन. आता बघा, आता काय करायचं माहिती आहे का, इथं आलं तुमचं गिव्हन, इथं आलं तुमचं गिव्हन, इथं तुमचा आला ऑप्शन ए. बघा इथं आला तुमचा ऑप्शन ए, इथं आला तुमचा ऑप्शन बी, आणि इथं आला तुमचा ऑप्शन सी, आणि इथं आला तुमचा ऑप्शन डी. आता गिव्हन काय आहे बघा, गिव्हन काय म्हणतंय पी मध्ये. पी मध्ये म्हणजे 1 नंबर, 2, 3, 4, हा 5, हा 6वा, हा 7वा, हा 8वा, किंवा हे काय गरजच नाही ह्याची. आता बघा गिव्हन काय आहे, पी बघायचा म्हणजे 1 नंबरवाला, आणि क्यू इम्प्लाइज पी किती आहे, 3 नंबरवाला. म्हणजे गिव्हन मध्ये काय टाकणार तुम्ही, गिव्हन मध्ये टाकणार 1 इम्प्लाइज 3. गिव्हन मध्ये काय आला, 1 इम्प्लाइज 3. ऑप्शन ए काय आहे बघा, पी वाला पहिला आणि पी इम्प्लाइज क्यू वाला चौथा, म्हणजे 1 इम्प्लाइज 4 बघायचा. बी म्हणजे काय म्हणते, पी वाला म्हणजे पहिला आणि पी ऑर क्यू म्हणजे 5वा, म्हणजे 1 इम्प्लाइज 5 बघायचा तुम्ही. सी वाला बघा, पी म्हणजे पहिला अँड म्हणजे 6वा, 1 इम्प्लाइज 6 बघायचा तुम्ही. त्याच्यानंतर पहिला, पी म्हणजे पहिला आणि डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे 7वा, तर 1 इम्प्लाइज 7वा बघायचा. इम्प्लिकेशनची साधी कंडिशन आहे, टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ. चला आता आपण काय करू, गिव्हन मध्ये बघा 1 आणि 3 मध्ये तुम्ही टी एफ बघा. 1 आणि 3 मध्ये टी 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 एफ आहे का बघा. इथं पी वाला टी आहे का, नाही आहे, टी एफ नाही आहे. इथं पण टी एफ नाही आहे. पहिल्याचा ट्रू दुसऱ्याचा फॉल्स पाहिजे, पहिल्याचा ट्रू दुसऱ्याचा फॉल्स, कंडिशन बसत नाही. कंडिशन 1 आणि 3 मध्ये, 1 आणि 3 मध्ये कंडिशन इम्प्लिकेशनची बसत नाही. त्याच्यामुळं आपण करायचं काय, तर टी एफ असता तर एफ लिहिला असता. कंडिशन बसतच नाही, म्हणजे कंडिशन बसत नाही म्हणजे एफ लिहिता येणार नाही, म्हणजे हे झाले सगळे ट्रू, हे झाले तुमचे सगळे ट्रू. आता बघा 1 आणि 4 कडे जावा. 1 ने 4 ला टी एफ बघा, 1 ने इम्प्लिकेशन आहे ना, 1 आणि 4 मध्ये टी एफ बघा, टी एफ आहे का, नाहीये. हिता आहे बघा, हे बघा टी एफ असेल तर एफ लिहिणार मी इथं, टी एफ असेल तर एफ आहे का. 1 वाल्याचा ट्रू आणि 4 वाल्याचा फॉल्स, टी एफ असेल तर एफ. आता नाहीये म्हणजे हे बाकीचे तिघ ट्रू येतील, हे बाकीचे तिघ ट्रू येतील. चला 1 आणि 5 मध्ये परत इम्प्लिकेशनची कंडिशन बघा, 1 5, टी टी नाहीये, टी टी नाहीये, हे बघा इथं टी एफ नाहीये, टी एफ नाहीये, म्हणजे कंडिशन बसत नाही, म्हणजे सगळे ट्रू. कंडिशन बसत नाही म्हणजे सगळे ट्रू. 1 आणि 6 बघून घ्या. 1 आणि 6 मध्ये बघा टी एफ आहे का बघा, टी एफ नाहीये, टी एफ आहे बघा इथं 2 नंबर टी एफ आहे का. 1 आणि 6 मध्ये, 1 आणि 6 मध्ये बघा 2 नंबर आहे, म्हणजे 2 नंबरला टी एफ एफ बसतंय, बाकीचे हे ट्रू झाले पहा. 1 आणि 7 मध्ये टी एफ बघा कंडिशन, 1 वाल्याचा ट्रू 7 वाल्याचा ट्रू नाहीये, 1 वाल्याचा ट्रू 7 वाल्याचा फॉल्स आहे, म्हणजे बसतंय, म्हणजे हे बाकीचे आले ट्रू. आता गिव्हन वाला कुणाला इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे गिव्हनचं जे उत्तर आहे तुमचं, गिव्हनचं जे उत्तर आहे तुमचं, म्हणजे हे जे गिव्हन आहे ते ऑप्शन कुणाला सारखं आहे बघा, सगळे ट्रू, सगळे ट्रू कुणाला सारखं आहे, ऑप्शन नंबर कितीला सारखा आहे, बी वाल्याला सारखा आहे. ऑप्शन नंबर कुणाला सारखा आहे, बी वाल्याला सारखा आहे, म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, हे तुम्हाला जल्दी करावं लागेल, कळतंय. म्हणजे काही पार्ट मी बाजूला तयार करून घेतले आणि क्रमांक देऊन ऑप्शन ABCDच्या किमती काढल्या, आणि तर गिव्हनच्या सगळ्या ऑल ट्रू हे ऑप्शन नंबर बी दाखवते, त्याच्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, तर थोडंसं तुम्ही व्यवस्थित त्याचा सराव करा. नेक्स्ट, आता इथे एक प्रिपोजिशन्स तुम्हाला दिले. सो प्रिपोजिशन इन अनदर वर्ड इज सेड दॅट द स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट पॅटर्नला दुसऱ्या भाषेमध्ये आपण प्रिपोजिशन्स म्हणतो. आता ही जी दिलेला आहे का नाही भाग, तर तो कोण आहे, तो कोण आहे, तर निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू आहे. तर हा कुणाला इक्विव्हॅलंट असेल, तर ह्याला सिम्प्लिफाय करा. बाहेर बघा ऑर आहे आणि आतमध्ये अँड आहे, तर वापरा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर कुठला वापरा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्ही यूज करा. मग काय करायचं असतं, काय करायचं असतं, हा असतो 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह कसं करतो बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह कसं करतो,
तर पहिला जातो 2 सोबत, पहिला जातो 2 सोबत काय म्हणून ऑर, परत पहिला जातो क्यू निगेशन क्यू, पहिला जातो 3 सोबत क्यू, तो त्याचं चिन्ह घेऊन जातो, त्याचं चिन्ह घेऊन जातो ऑर, आणि हे आतलं चिन्ह मध्ये येतं. आता हा जो आहे तो झाला निगेशन क्यू ऑर पी वेगळा आहे. अँड आता ह्याच्यावरती तुम्ही जे वापरायचं आहे ना सेम वाला आहे बघा, हा काय तुमचा सेम वाला आहे, तो आणि त्याचं निगेशन लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंट लॉ, कुठला कॉम्प्लिमेंट लॉ, तो आणि त्याचं निगेशन, तो आणि ती असं मी शिकवलं होतं रेग्युलर लेक्चरला, तो आणि ती काय करतात. तर इथं काय करायचं आहे, तो आणि त्याचं निगेशन ऑरमध्ये, ऑरची कंडिशन काय असती, ऑरची कंडिशन असती फॉल्स, पण उलट लक्षात ठेवायचं आहे. फॉल्सच्या ऐवजी काय आलं ते ट्रू आलं, फॉल्सच्या ऐवजी काय आलं बघा ट्रू आलं, येते लक्षात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे झालं तुमचं वाक्य अँड ट्रू. नुसता ट्रू किंवा नुसता फॉल्स आला तर त्याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. नुसता ट्रू किंवा नुसता फॉल्स आला तर त्याला काय म्हणायचं, आयडेंटिटी लॉ म्हणायचं. अँड ट्रू, अँडची कंडिशन काय आहे, अँडची कंडिशन आहे ट्रू, म्हणजे कंडिशन सोबत. मी मराठी सांगत असतो नेहमी, लक्षात राहतं. कंडिशन सोबत असेल तर, कंडिशनच्या सोबत असेल तर उत्तर वाक्य, कंडिशनच्या सोबत असेल तर उत्तर वाक्य, हे वाक्य आहे तुमचं. सो अँड ट्रू कंडिशन सोबत आहे, कंडिशन सोबत आहे, त्याच्यामुळं आयडेंटिटी लॉ नुसार लास्ट उत्तर आलं निगेशन क्यू ऑर पी, निगेशन क्यू ऑर पी. आता हे निगेशन क्यू ऑर पी जे आहे की नाही, निगेशन क्यू ऑर पी, तरी सुद्धा ऑप्शन ए मध्ये दाखवतंय का बघा, नाहीये. आपलं उत्तर आलेलं आहे बेटा निगेशन क्यू ऑर पी, असं आपलं उत्तर आलेलं आहे बेटा. तर हे काय ह्याच्यावरती कुठेही ऑप्शनमध्ये दाखवत नाही. मग सर तुमचं चुकलं, तर चुकलं नाहीये, तुम्ही एक ब्रह्मास्त्र आठवा, तुम्ही एक ब्रह्मास्त्र आठवा. मी एक तुम्हाला ब्रह्मास्त्र काय सांगितलं होतं, पी इम्प्लाइज क्यू असेल तर पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा, पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा, हे ब्रह्मास्त्र आहे. मग आता हे ब्रह्मास्त्र मला जर यूज करायचं असेल तर हे उत्तर कुणाचं आहे मला सांगा बरं. चला हे बघा, ह्याचं निगेशन आलं का नाही, निगेशन क्यू ऑर पी, म्हणजे ही झाला पहिला, ही झाला पहिला, आणि हा पी झाला दुसरा. काय झाला दुसरा. तर पहिल्याचं निगेशन म्हणजे इथं क्यू पाहिजे, आणि दुसरा तसाच, म्हणजे हे कोणाचं आहे बघा, क्यू इम्प्लाइज पीचा आहे, क्यू इम्प्लाइज पीचा आहे. सो कसं फिरवतंय बघा ते, आपलं ब्रह्मास्त्र हे आहे, आपलं ब्रह्मास्त्र हे आहे, पण उत्तर असं आलंय क्यूचं निगेशन म्हणजे क्यू वाला पहिला पाहिजे, क्यू वाला पहिला पाहिजे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ऑप्शन डी इज करेक्ट. येते लक्षात बघा. हे थोडंसं असा सुद्धा क्वेश्चन आहे, वाटताना सोपं दिसतोय तो छोटासा, पण उलट फिरायचं आहे. पुढं नेक्स्ट. आता इथे एक लास्टचा क्वेश्चन मी घेतो आणि मग थांबतो, व्हिडिओ जास्त लेंदी होऊ देत नाही. तुम्ही रोज आपल्या या व्हिडिओचे या ठिकाणी लेक्चर्स पहा. तुमच्या याच्यामध्ये स्कोअर बूस्ट करण्यासाठी हे पास्ट इयर क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे राहतील. ओके, अशाच अनेक व्हिडिओच्या सिरीज बघण्यासाठी तुम्ही दृष्टी ऑनलाईन क्लासेसचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, पी जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे ते आहे अ मॅन इज अ जज. क्यू स्टेटमेंट दिले अ मॅन इज ऑनेस्ट. आता काय केलंय बघा, S1 जो आहे तो S1 तयार केलाय. इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. त्याच्यानंतर S2 बनवलेला आहे. इफ अ मॅन इज अ जज कॉमा आहे म्हणजे देन इथं ही इज नॉट ऑनेस्ट. S3 एक बनवलाय अ मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज ऑनेस्ट, ऑर पण यूज केलाय. आणि S4 बनवलेला आहे अ मॅन इज अ जज अँड ही इज ऑनेस्ट. 2021 CET ला आलेला आहे. तर याच्यातलं कुठलं S1, S2, S3 आणि S4 मध्ये कुठले दोघं इक्वल असतील असा त्यांनी प्रश्न विचारलाय. आता आपण एक काम करूयात, यांचे सगळ्यांचे पहिले सिम्बॉलिक फॉर्म आपण बनवूयात. S1 चा सिम्बॉलिक फॉर्म आपण बनवू, S2 चा सिम्बॉलिक फॉर्म बनवू, S3 बनवू आणि S4 बनवू. ओके, याच्यामध्ये तुम्ही एक लक्ष घ्यायचं आहे की हा पी स्टेटमेंट आहे आणि क्यू स्टेटमेंट आहे. नॉट आलं तर निगेशन बनवायचं आहे. आता पहिलं काय S1 बघा, इफ आणि देन वापरलाय म्हणजे हे याच्यामध्ये ॲरो आहे. त्याच्यानंतर S2 बघितला तर इफ पण आहे आणि देन पण आहे म्हणजे हा पण ॲरो यूज करायचा आहे. S3 मध्ये मात्र तुम्हाला
इफ देन नाहीये आणि S4 मध्ये पण तुम्हाला इफ देन नाहीये. चला आता S1 कडे. S1 काय म्हणते बघा, इफ नंतर पहिलं वाक्य अ मॅन इज अ जज. हो का, अ मॅन इज अ जज म्हणजे हे पी वाक्य आहे. देन ही इज नॉट ऑनेस्ट. इथं क्यू जो ऑनेस्ट आहे त्याला नॉट ऑनेस्ट म्हणले. नॉट ऑनेस्ट म्हणजे हा झाला तुमचा निगेशन क्यू. चला पुढं S2 इफ आहे म्हणजे इम्प्लिकेशन आहे. अ मॅन इज अ जज. अ मॅन इज अ जज म्हणजे तुमचा पी आहे. देन S2 काय म्हणते बघा, S2 काय म्हणते, सॉरी S1 मध्ये बाळांनो, S1 मध्ये ही इज ऑनेस्ट दिलाय. S1 मध्ये ही इज ऑनेस्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे इथला निगेशन काढा. आता S2 कडे आला ना तुम्ही. S2 कडे मॅन इज अ जज लिहिलाय मी आणि ही इज नॉट ऑनेस्ट म्हणजे आता निगेशन क्यू येईल. त्याच्यानंतर S3 काय बघा, अ मॅन इज नॉट अ जज. नॉट अ जज म्हणजे हा झाला तुमचा निगेशन पी. हा झाला तुमचा निगेशन पी. त्याच्यानंतर ऑर वापरलाय, हा झाला ऑर झाला. आणि ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्ट म्हणजे पॉझिटिव्ह आहे, सो हा झाला क्यू. नेक्स्ट अ मॅन इज अ जज म्हणजे पॉझिटिव्ह, सो हा झाला तुमचा पी झाला. S4 वाला पी. त्याच्यानंतर काय वापरलं त्यांनी, अँड वापरलाय, उलटा व्ही टाका. ही इज ऑनेस्ट हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ही इज ऑनेस्ट हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आता यांच्यामधले कोण तुम्हाला इक्वल वाटतात ते बघा म्हणते. याच्यामधले कोण तुम्हाला इक्वल वाटतात ते बघा म्हणले. ओके, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही ब्रह्मास्त्र यूज करा, अत्यंत महत्वाचं आहे. P implies Q is equivalent to पहिल्याचं निगेशन और दुसरा तसाच. तर तुम्ही जर बघितलं पहिल्याचं निगेशन और दुसरा तसाच आणि P implies Q हे दोघं सरळ सारखे दिसतात. सो S1 इज एक्झॅक्टली इक्वल टू द S3 आणि S1 इज एक्झॅक्टली इक्वल टू S3 दाखवणारा पर्याय क्रमांक आहे C. म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की जास्त जे वेटेज आहे तर ते या फॉर्म्युलेला आहे आणि म्हणूनच मी काय म्हणलं, याला ब्रह्मास्त्र म्हणलेलं आहे. ओके, याला मी ब्रह्मास्त्र म्हणलेलं आहे. चला, तर इथं आपण बाळांनो थांबूयात. अशाच अनेक क्वेश्चनच्या तयारीसाठी नक्की आपला दृष्टी ऑनलाईन क्लासेस या ठिकाणी यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे, जॉईन करा आणि तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, चला सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.